षटकांचा असेल. पाल. धवल आणि ध्रुपद फलंदाजीसाठी उतरलेले आहेत. चला शानू 11 करून संघाचं पहिलं षटक आणि आपलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतात पाल. होणारा सामना हा 4 षटकांचा असेल. कंपल्सरी चेस. चला पाल टू धवल. चला संघाची धावसंख्याचा श्री गणेश झालेला आहे. एक बॉल एक रन. निर्धाव असा चेंडू. पुन्हा असा एक निर्धाव चेंडू पाल यांच्या मार्फत. संघाची धावसंख्या 1. 3 चेंडू 1 धावा. बिनगडी बाद. निर्धाव. पुन्हा एकदा निर्धाव. संघाची धावसंख्या 1. 4 चेंडू 1 धावा. लक्षात असू द्या हा सामना 4 षटकांचा असेल. जी टीम जिंकेल ती टॉप 3 साठी क्वालिफाय. एक धाव चोरटी धाव अशी धवल यांच्या मार्फत. संघाची धावसंख्या 2. 5 चेंडू 2 धावा. चला पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू पाल यांच्या मार्फत. पाच चेंडू 2 धावा. अवांतर धावेने संघाची धावसंख्या वाढली आहे 3. 5 चेंडू 3 धावा. सुंदर अशी फिल्डिंग आणि धावचित झालेले आहे धवल.
धावेने संघाची धावसंख्या झाली 4. आणि रिव्हर्स स्वीप खेळाच्या नादात रणजित बाद. पुन्हा एकदा धावचीत झालेले आहेत. बॉल पुन्हा एक असा निर्धाव चेंडू. दुसऱ्या षटकातील शेवटचा, सॉरी 2 चेंडू बाकी आहेत. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप घेऊन एक चोरटी धाव घेतलेली आहे धवल यांनी. संघाची धावसंख्या 5. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. 5 धावा, 5 धावा. यश टिक्कल पहिल्या चेंडूचा सामना करतील. भार्गव टू टिक्कल. बघूया ते आपल्या संघासाठी, आपल्या संघाला कितपर्यंत मजल मारून नेऊ शकतात. अवांतर धाव. अवांतर धावेने संघाची धावसंख्या झाली आहे 6. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा अवांतर धाव. चांगलं असं जजमेंट यश टिक्कल यांच्या मार्फत. संघाची धावसंख्या नेऊन पोहोचली आहे 7. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. चांगला असा स्वीप घेऊन काढलेला आहे यश यांनी. संघाची धावसंख्या पोहोचली 8. 2 षटकानंतर संघाची धावसंख्या झाली 8. 8 धावा. रत्ना रत्ना वैयक्तिक पहिलं आणि संघाचं तिसरं षटक घेऊन येत आहेत. रत्ना. रत्ना टू टिक्कल. संघाची धावसंख्या 8. रिव्हर्स स्वीप घेऊन काढलाय. एक धाव डिक्लेअर झोन मध्ये गेलेला आहे आणि संघा एक धाव संख्येने संघाची धावसंख्या पोहोचते 9. 1 चेंडू 9 धावा. अवांतर एक धाव. अवांतर धावेने संघाची धावसंख्या पोहोचते 10. 1 चेंडू 10 धावा.
सुंदर असा स्वीप घेऊन काढलाय टिक्कल यांनी आणि एक धावसंख्येने संघाची धावसंख्या पोहोचली आहे 11. सामन्यातील शेवटचे 10 चेंडू बाकी. बघूया कांधारी किंग्स कुठपर्यंत मजल मारतात आणि किती टार्गेट सेट करतात शानू 11 साठी. सेन्सिबल असं क्रिकेट पुन्हा एकदा स्वीप घेऊन काढलेलं आहे. संघाची धावसंख्या पोहोचली आहे 12. 3 चेंडू 12 धावा. आणि सुंदर असा शॉट समोर टोलवला होता पण तितकं असं चांगलं क्षेत्ररक्षण राजेश यांच्या मार्फत. नक्कीच त्यांनी 3 धावा वाचवलेल्या आहेत. टिक्कल त्यांच्या याच अशा शॉटसाठी जाणले जातात. संघाची धावसंख्या पोहोचली आहे 13. 4 चेंडू 13 धावा. निर्धाव असा चेंडू 5. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. संघाची धावसंख्या झाली आहे 13. अजूनही 7 चेंडूंचा सामना बाकी आहे. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. आणि वाईट सोडायच्या नादात बघूया यश टिकल आपल्या संघाला कुठपर्यंत घेऊन जातात. शेवटचे 6 चेंडू. आणि सिंपल अशी कॅच सोडलेली आहे पाल यांच्या मार्फत आणि एक धाव अतिरिक्त देण्यात आली आहे. संघाची धावसंख्या पुढे सरकली 14. नक्कीच बघूया यश एकदम महत्वाची विकेट होती आता. एक धाव पडद्याला लागून गेलेला आहे. एक धाव डिक्लेअर स्वरूप मिळते यश टिकल यांना. संघाची धावसंख्या झाली आहे 15. 2 चेंडू 15 धावा. मी सर्व प्रेक्षकांना विनंती करतो आणि पडद्यावर जरा हात मागे घ्यायचे आहेत. एक धाव संघाला देण्यात आलेली आहे. संघाची धावसंख्या झाली आहे 16. शेवटचे 3 चेंडू.
बघूया कांदारी किंग्स कुठपर्यंत मजल मारतात. आणि धावचीत झालेले आहे श्रेयांश. सरळ अशा गणपतींच्या हातात बॉल मारून आमचे गुणलेखक जयेश सोनी. संघाची धावसंख्या 16 झालेली आहे. शेवटचे 2 चेंडू. आणि निर्धाव, पुन्हा निर्धाव असा चेंडू. बघूया यश टिक्कल या शेवटच्या चेंडूवर चौकार मारू शकतात की नाही. संघाची धावसंख्या झाली 16. आणि धावचीत झालेली. रखवी तसेच गणपतीला सुद्धा आपलं एक चांगलं सहकार्य असतं. आपले समाजसेवक किशोर सैनी, सौ झीनत कुरेशी, रौफ कुरेशी, याकूब कुरेशी, आपल्या माजी नगरसेविका सौ वैशाली रखवी, समाजसेवक श्री गजेंद्र रखवी, तसेच त्यांचे सुपुत्र सागर रखवी, आपल्या मीरा भाईंदरचे सध्याचे आमदार नरेंद्र मेहता, ॲडव्होकेट श्री रवी व्यास आणि आपले मीरा भाईंदरचे प्रथम आमदार गिल्बर्ट शेठ, या सर्वांचे मी खूप खूप आभार मानतो. तसेच आपल्याला विशेष सहकार्याला आपले DSD कार्स, मी रखवी काकांना विनंती करतो की त्यांनी कृपया स्टेजवरती यायचं. विलास रखवी आणि भूषण रखवी यांचं असं नेहमीच आपल्याला मोलाचं मार्गदर्शन असतं आपल्या परिसरातल्या प्रत्येक कामासाठी. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचंय.
तसेच आयान ब्रॉडबँड वायफाय नेटवर्क यांचं सुद्धा आपल्याला चांगलं असं सहकार्य लाभलंय. जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. टार्गेट आहे 18. 2 चेंडू 1 धावा. बॅटिंग एंडला आहेत पाल आणि समोरून गोलंदाजी करत आहेत रणजित, कांदारी किंग्सचे कॅप्टन. सुंदर असा 1 रन टोलावून काढलेला आहे पाल यांनी. संघाची धावसंख्या झाली आहे 2. 3 चेंडू 2 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 16 धावांची गरज. अवांतर अशी 1 धाव वाईटच्या स्वरूपात आणि कडी बाद झालेली आहे. गडी बाद झालेले आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 16 धावांची आवश्यकता. शानू 11ला. निर्धाव असा चेंडू पुन्हा एकदा. सर्वांनी कृपयाची नोंद घ्यायची. कंपल्सरी चेस असेल. निर्धाव असा चेंडू पुन्हा. पहिलं षटक समाप्ती. संघाची धावसंख्या झाली आहे चला. 18 चेंडू 15 धावांची आवश्यकता. आणि रिव्हर्स स्वीप कॅचच्या नादात निर्धाव असा चेंडू. चांगलं असं क्षेत्ररक्षण टिक्कल यांच्या मार्फत. शानू 11 साठी ही चेस काय ते लोक एकदम इझी नाही करून देणार आहेत. त्यांना मेहनत करावी लागेल चेस करायसाठी. संघाची धावसंख्या झाली 4.
16 चेंडूत 14 धावा. सुंदर असा हलका कट करून एक धाव घेतलेली आहे फलंदाजाने. संघाची धावसंख्या पोहोचली 5. 3 चेंडू, 15 चेंडू 13 धावांची आवश्यकता. रिव्हर्सचा स्वीप केला, एक धाव चोरटी घेतलेली आहे. संघाची धावसंख्या पोहोचली आहे 6. 14 चेंडू 12 धावांची आवश्यकता अजूनही जिंकण्यासाठी. कंपल्सरी चेस असेल. बघूया शानू 11 आव्हान पेलतात की नाही. टॉप 3 मध्ये पोहोचण्यासाठी त्यांना चेस करणं कंपल्सरी आहे. पुन्हा एकदा सुंदर असं हलक्या हाताने खेळून काढलेलं एक धाव. तेरा चेंडू आणि 11 धावा. गणेश एक चेक झालेला आहे. अटीतटीचा सामना आहे. जो संघ जिंकेल तो टॉप 3 मध्ये समावेश होईल त्याचा. चोरटी धाव काढली मोहित कडून. आता 12 चेंडू आणि 10 धावा. 12 चेंडू आणि 10 धावा. समीकरण असं सोपं दिसतंय, पण कंधारी किंग्स अटीतटीचा सामना सोडणार नाहीये की आम्हाला टॉप 3 मध्ये जायचंय. आणि शानू 11 मीरा रोड हे सुद्धा अटीतटीचा सामना आहे की आम्ही जाणार टॉप 3 मध्ये. तर टॉप 3 मध्ये कोण जाणार? 12-10 कंपल्सरी चेस. श्रेयांस चांगली अशी ओव्हर टाकलेली, क्रुशल ओव्हर म्हणता येईल. मगाशी जेव्हा 6 चेंडूमध्ये 10 धावा पाहिजे होत्या तेव्हा श्रेयांस यांनी 4 चेंडूमध्ये 4 गडी बाद करून मॅचच संपवलेली. आता तोच श्रेयांस 12 चेंडूमध्ये 10 धावा आपल्या संघासाठी काय जादू करेल? कुठला गोल्डन बॉल टाकेल का बॅट्समन गोल्डन चौका मारेल? बघूया. चांगलासा सिंगल म्हणता येईल. आता 11 चेंडू आणि 9 धावा. 11 चेंडू आणि 9 धावा. सातारा स्पोर्ट्स यूट्यूब माध्यमातून तुम्ही घर बसल्या बसल्या आपल्या यूट्यूब चॅनलकडून तुम्ही मॅच बघू शकता. पर्व 3 मीरा भाईंदरचा विघ्नहर्ता चषक 2025. तुमची एक चूक तुम्हाला गेमच्या बाहेर टाकू शकते. चला 11-9 श्रेयांस. चांगला असा लेग ब्रेक म्हणता येईल. चांगला असा बाउन्सर सुद्धा होता. डॉट चेंडू होता. कीपरला नाही कळला, बॅट्समनला नाही कळला, फिल्डरला पण नाही कळला, पण दोन्ही प्लेयरला कळला आणि म्हटलं की चला एक धाव तर घेऊन टाकू. आता 10 चेंडू आणि 8 धावा. बॉबी थोड़ा वो साइड लेके बैठना, कैमरा में आ रहे हैं सबको. थोड़ा शिफ्ट करना दादा, थोड़ा शिफ्ट हो ना, कॅमेरा मध्ये येते म्हणून बोलतो. हां बस. चला 10 चेंडू आणि 8 धावा. श्रेयांस काय करेल आपल्या संघासाठी? का फलंदाज चुकी करेल का गोलंदाज चुकी करेल? 10-8. एक मिनिट. पंच आपला निर्णय कळवतील आणि कॅच आउट बाद झालेला आहे.
1 मिनिट. वरून हात काढा. बॅट्समन नेम आहे चाटे. चाटे भाईंदर वेस्ट मधील डावखुरे फलंदाज, अतिशय डेंजर असे फलंदाज आहे. आता 9 चेंडू आणि 8 धावा. चाटे काय करतील? चाटे यांनी चांगलंसं क्षेत्ररक्षण केलं. आता फलंदाजीमध्ये काय जादू करतात श्रेयांश? चांगलं असं सिंगल म्हणता येईल चाटे मार्फत. आता 8 चेंडू आणि 7 धावा. चाटे 8 चेंडू आणि 7 धावा. आणि गडीबाद डॉट चेंडू. आणि गडीपाद. डॉट चेंडू. चला 7 चेंडू आणि 7 धावा. श्रेयांश परत फिरकी गोलंदाज आपल्या संघासाठी खूप सारी मेहनत घेतोय. राजेश भाईंदर वेस्ट मधील धडाकेबाज फलंदाज आहे. का चौकार मारतील का सिंगल घेतील? 7-7. शेवटची ओव्हर कोण टाकेल? चला 7-7. चला राजेश हे सोडणार होते पण लेग ब्रेक एवढा झाला की सिंगल काढला आणि आता जिंकायलाय 6 चेंडू मध्ये. आणि गडीपाद. डीजे चला मोहित आपल्याला आमचे लाडके मित्र राई गावातील मोहित. 6 चेंडू 6 धावा कंपल्सरी चेस. मोहित फुलटॉस चेंडू आणि येऊन लावला असता श्रेयांशने तरी विकेट पडली असती पण श्रेयांशच्या डोक्यात वेगळीच काहीतरी कल्पना आहे. पाच चेंडू 5 धावा. वाईट चेंडू. आता 5 चेंडू आणि 4 धावा. जर मोहित यांनी हॅट्रिक घेतली तर मेवणे यांच्याकडे 500 रुपयाचा रोख पारितोषिक आलेला आहे. आता 5 चेंडू आणि 4 धावा. सिंगल असा चेंडू. आता 4 चेंडू आणि 3 धावा. कंपल्सरी चेस आहे. तुम्हाला एक डॉट तुम्हाला महाग पडू शकतो. 3 सामन्या पहिला 2 चेंडू मध्ये 2 धावा सुद्धा दिले नाही. आता काय होईल? 4 चेंडू मध्ये 3 धावा मोहित रोखू शकतील. कंधारी किंग्स पुढे येईल का शानू 11 मीरा रोड पुढे येईल? कंपल्सरी चेस आहे. तुम्हाला 3 धावा पूर्णच करायच्या आहेत. तुम्हाला 2 करून चालणार नाही. चाटेवर एवढं प्रेशर आहे. चाटे आणि राजेश 4 चेंडू 3 धावा. विकेट किती गेले आहेत? 4 विकेट गेलेले आहेत. चला 4 चेंडू 3 धावा.
फुलटॉस चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, गॅपमध्ये ढकलला पण गॅप पण नाही काढला. यश टिक्कलच्या इथे होता. आता 3 चेंडू आणि 2 धावा. काय होईल? राजेश काय करतील? पॅडल स्वीप का रिव्हर्स स्वीप का खनखनाती चौका? काय करतील? का मोहित काय करेल? विकेट घेईल, वाईट टाकेल का काय करेल? चला 3 चेंडू आणि 2 धावा. महत्वाचा चेंडू म्हणता येईल. तिन्ही चेंडू तसे महत्वाचे आहेत. अटीतटीचा सामना. तीन चेंडू आणि 2 धावा. चला राजेश, चेहऱ्यावर त्यांच्या हसू आलेलं आहे. काय असे खूप सारे प्रेशर राजेश यांनी हँडल केलेले आहेत. मोहित आता 2 चेंडू आणि 1 धाव. व यानंतर हिट द स्टंप हा एक फॉर्मॅट आहे. मीरा भाईंदरचा विघ्न होता. टॉप 3 मध्ये ज्या टीम आलेल्या आहेत त्यांनी हिट द स्टंप करा आणि क्वालिफाय व्हा. जो हिट द स्टंप करेल तो फायनलला क्वालिफाय होईल. तुम्हाला बघायला मिळेल. हा डायरेक्ट हिट. गण्याने गोट्या खेळ मला बघायला मिळेल. डायरेक्ट हिट गण्या. मला बघायला मिळेल. की जरा जोरदार टाळ्या वाजवा या सामन्यासाठी. 1 चेंडू आणि 1 धाव. काय ओव्हर टाकले मोहित यांनी. वाईड पण टाकला, विकेट पण घेतली, सगळंच केलं. आणि तो गण्याचा डायरेक्ट हिट. क्या बात आहे गण्या. आता सुद्धा गोडदेव मध्ये गण्याचं नाव आहे. 1 चेंडू आणि 1 धाव. चाटेवर एवढं प्रेशर आहे. नॉन स्ट्रायकरचा बॅट्समन नेव भार्गव. चाटे 1 चेंडू 1 धाव काढतील का मोहित 1 चेंडू मध्ये 1 धाव रोखतील? आपल्याला आता समजेल. अटीतटीचा सामना आहे. जो जिंकेल तो टॉप 3 मध्ये एक ट्रॉफी त्याच्या नावावर येईल. भव्य दिव्य चषक त्याच्या नावावर कोरला जाईल एक तरी. चला खूप वेळ घेतलेला आहे. कंधारी खूप वेळ घेतला. तुम्ही जेवढा वेळ घेता तेवढं चाटेवर प्रेशर वाढत चाललेलं आहे. त्याच्या हार्टबीट आम्हाला इथपर्यंत ऐकायला येत आहेत. आणि बॉलरवर पण तेवढंच प्रेशर आहे. मोहितच्या पण हार्टबीट आम्हाला ऐकायला येत आहेत. कोणाच्या हार्टबीट थांबतील आणि कोणाच्या चालू राहतील. आता 1 चेंडू ते 1 चेंडू आणि 1 धाव. चला दोन्ही भाईंदर वेश मधील खेळाडू, मीरा भाईंदरचे खेळाडू. 1 चेंडू 1 धाव. मोहित आणि संघ विजयी. चला बॉल घ्या प्लीज. आणि
चला ग्राउंड रिकामा करा, बॉक्स रिकामा करा प्लीज. सोनू चला, मी विनंती करतो बॉक्स रिकामा करा. थोडं बाहेर जा, बाहेर जाऊन तुम्ही गप्पा मारा. चला चला प्लीज बॉक्सच्या बाहेर या. तुम्ही जिंकले, तुमचं अभिनंदन. चांगली अशी गोलंदाजी आहे तुमची. मॅन ऑफ द मॅच कोण आहे? हडलक कंधारी किंग्स. चला या मॅचचे मॅन ऑफ द मॅच आहेत भार्गव. भार्गव कुठेही असतील व्यासपीठावरून आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घ्या. भार्गव. राजेश. आपले माननीय सागर रखवी आता थोड्याच वेळ येतील. तसेच भूषण रखवी मॅन ऑफ द मॅच देत आहेत. व तसेच स्पोर्ट्स विजन तर्फे सँडो दिलेले आहेत मॅन ऑफ द मॅच साठी. व तसेच मी राज कोकाटे यांना विनंती करीन. तसेच राज कोकाटे यांना विनंती करीन की आपले पाहुणे विलास काका यांना पुष्पगुच्छ घेऊन त्यांचा सत्कार करा. व मी तिन्ही कर्णधारांना विनंती करतो, फक्त कर्णधाराने आतमध्ये या. कर्णधार विनय आतमध्ये. जश ओके. आणि थर्ड कॅप्टन रत्ना. कॅप्टन कोण आहे? रत्ना कॅप्टन. कॅप्टन चला थोडं जरा आतमध्ये, जरा बॉक्सच्या आत येऊ नका प्लीज. बॉक्सच्या बाहेर राहता. थोडी रिक्वेस्ट आहे. शेवटच्या 2 मॅच आहेत, तिन्ही कॅप्टनने या. जश